गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 संत लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। प्रभूने आणखी 72 जणांस नेमून ज्या नगरात आणि ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले। तेव्हा त्यांना म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्यांची प्रार्थना करा। ज्या लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हास मी पाठवत आहे। पहा, पैशाची पिशवी, झोळी किंवा वाहना बरोबर घेऊ नका। वाटेने कोणाला मुजरा करू नका। ज्या कोणत्या घरात जाल तेथे या घरात शांती असो असे प्रथम म्हणा। तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल। त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे। घरे बदलू नका। कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हास वाढतील ते खा। त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा की देवाचे राज्य तुम्हाजवळ आले आहे। तुम्ही कोणत्याही गावात गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणा, आमच्या पायास लागलेली तुमच्या गावाची धूळ देखील तुमची तुम्हास झाडून टाकतो। तथापि हे लक्षात ठेवा की देवाचे राज्य जवळ आले आहे। मी तुम्हाला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल। चिंतन। संपूर्ण सृष्टी प्रभूची आहे, त्यामध्ये आपण त्याचे निवडलेले लोक त्याच्या स्वर्गीय राज्याची घोषणा करण्यासाठी आहोत। प्रभू आपणास सतर्क राहण्यासाठी सांगत आहे। प्रभू म्हणतो, मी कोकरासारखा पिलात समोर उभा होतो। तुम्ही माझे निवडलेले माझ्या नावाने जात आहात। तुम्हाला देखील फार जपून राहावे लागेल। जाताना सोबत काही घेऊन जाऊ नका, तर माझी वचने व माझी शिकवण तुमच्या कार्यासाठी पुरेशी आहे। लोकांना भूक आहे, गरज आहे, ती फक्त माझ्या वचनाची, ज्यामध्ये सामर्थ्य आहे, तारण आहे, जीवन आहे। अनेकांना आजपर्यंत माझ्या वचनाने दिलासा दिलेला आहे। ह्यासाठी सोबत माझ्या वचनांव्यतिरिक्त काही घेऊ नका। माझी वचने तुमच्या मुखी असू द्या। तुम्ही सर्वस्वी माझ्यावर अवलंबून राहा। मी तुम्हाला निवडले आहे व पाठवत आहे। तुम्ही करत असलेले कार्य तुमचे नसून माझे आहे।